वेलकम बॅक हटके बॉयज. तो हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हटके बॉयज. तर आज आपण रामेश्वरमला आलो आहे, पहिला दिवस आहे. तर आता तुम्हाला दाखवतो, निघतो आता हॉटेलमध्ये. तुम्हाला आता नेक्स्ट स्पॉट असेल तिकडे दाखवतो. आज धनुषकोडी आणि मंदिर. लाइक शेयर सब्सक्राइब करके दिखाना. लाइक कर लाइक. तर गाईज आता तुम्हाला नेक्स्ट स्पॉटला दाखवतो जिकडे आम्ही उतरलो. तर गाईज हे वा, जेव्हा पप्पा लोक धक्का मारत होते, हे काका भावकर काका आणि माझे पप्पा. तर बघूया गाईज. तर गाईज आपण आता पहिल्या मंदिरला चाललो. मम्मी मंदिरचं नाव काय? रामपद्म. रामपद्म म्हणजे इकडे रामाने पाय ठेवलेला. राम इकडे आलेला आणि इकडे पाय ठेवलेला. ते हे दिसतंय वरचं, इकडे पाय ठेवलेला रामाने. तुम्हाला जरा आतमध्ये जाऊन दाखवतो. हनुमान ते हनुमान होते. इकडे राम असतात, तिकडे हनुमान असतात. कुठे बगळा पांढरा शुभ्र बगळा. हा बगळा आहे. चला जाऊया पुढे. आजचा ब्लॉग लय मोठा होणार आहे. तर आता चढूया, इकडून चढायला चालू करूया. लेट्स गो. ट्रेकिंग आहे सो चला बघूया. लेट्स गो. चप्पल स्टँडी सर. ए रुते कुठं सेंड मतलब मी तुझे मैं डर गया. इथेच काढा. इथे कुठे चप्पल स्टँड वगैरे नाहीच आहेत. अरे पण पायाला लागणार करायला लागलं ना. काढा इथे. तर गाईज वरती ते पूर्ण मंदिराचं असं हे स्टेप्स वगैरे. हा तर गाईज इकडे इथे चप्पल काढूया. एकत्रच ठेवा. मध्ये मध्ये बंद करायचं नाही बाकीचं पुढचं. चला चप्पल काढायला काय बंद करायचं. तर इकडून चालू करूया. चला पटपट जायचं. लेट्स गो. मम्मा हे काय आहे? जूते चप्पल यही उतारे. ठीक आहे आपण तिथे वरती सोडा. चला जाऊया वरती. ओय पडलं मम्मा मध्ये नको. चला लेट्स गो. असं बोलतात इकडे रामाने पाय ठेवलाय. दूरदर्शन टॉवर दाखव रे. तो दूरदर्शन टॉवर आहे इथला. आणि गाईस तो समुद्र. तो ब्लू दिसतंय, समुद्र आहे तो. चलो गाईस ऊपर जाते. इकडची माहिती बघून घ्या. पॉज करून. इकडचा माहिती बघून घ्या पॉज करून. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर गाईस तुम्हाला समुद्र दाखवतो. जिकडे मी उभा आहे ना तिकडून समुद्र परफेक्ट दिसतो. तुम्हाला दाखव. हे ब्लू दिसतंय का असं? थांबायला होतं हात. अरे जास्त बस. ते ब्लू दिसतंय. हे ब्लू दिसतंय. 1,10,000. हे ब्लू दिसतंय. ब्लू ते सगळं समुद्र आहे. तो असं वरती आलं असं वाटतं माहिती आहे, जर असं स्काय ब्लू टाईप. सगळं समुद्र आहे. तिकडे पण जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. श्रीलंका दिसली तर भेटूया नेक्स्ट स्पॉटवर. तोपर्यंत बाय. तर गाईज आता आपण आलो आहोत मंदिरमध्ये. ते 3 लाईनीतच मंदिर आहे. तर एक कसलं लक्ष्मणचं आहे, एक पंचमुखी हनुमान आणि एक नटराजांचं आहे. तर तिकडे अलाउड असेल मोबाईल घेऊन जायला, मी दाखवीन तुम्हाला.
पण नसेल तर मी बसमध्ये म्हणजे मला सांग काय काय हा लांबून दाखवतो तुम्हाला कसं दिसतं. तर काय इकडे मोबाईल अलाउड नाही दाखवते तरी असं काहीतरी दिसतं असं पाठवून दाखवलं म्हणजे कोणाला समजायला नको. असा ओव्हरऑल लुक आहे. मग तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो लपव. गाईज मी पिलरच्या पाठी लपलो आहे. तिकडे मंदिर त्या तिकडे असं लिहिलेलं पण आहे. तिकडे आतमध्ये मंदिर आहे. कॅमेरा नॉट अलाउड आहे. आणि या आतमधून ओव्हरऑल लुक त्याची खूप मोठं आहे आणि कलरिंग पण केलं. तर गाईज हे वरती कसं पेंटिंग केलं तेव्हा ना तेव्हा कसं काढलं असेल लोकांना विचार करा ना. तर आता जाऊया आपण दुसऱ्या मंदिर. काहीच काय माहित नाही पण हा कावळा इकडे काय करतो समजत ना. हातमध्ये बसलाय तर भेटते आता नेक्स्ट मंदिरकडे. तर गाईज आपण आलेलो आहोत दुसऱ्या ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये. तर इकडे मोबाईल फोन आणि कॅमेरा नॉट अलाउड आहे. इकडे पर्स पण नॉट अलाउड आहे. बरोबर ओव्हरऑल लुक असा दिसतो मंदिराचा. तर तुम्हाला सांगतो कसा एक्सपिरियन्स असेल. ठीक आहे तोपर्यंत विश्रांती घ्या. तर गाईज आपण आलेलो मंदिरमध्ये दुसऱ्या ते मंदिर तिकडेच राहिलं. नवीन मंदिरमध्ये आलेलं ते देव बाप्पा नटराजन देवता असतात ते. चला गंभार. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे. मग तेव्हा टाकतो तोपर्यंत जरा विश्रांती घ्या. गाईज हे बघा बाबू गाडी दिसते कसं वाटतं असं वाटतं मल्टीरियल चाललं आणि किती किलोमीटर आहे? यहाँ से 25 किलोमीटर सीधा रास्ता ही है. हाँ आता पुन्हा असंच रोड आहे. तर गाईज आता इकडून आहे ना या साईडला समुद्र लागायला चालू आला. दाखवलं असतं पण झाड आले या साईडून आहे ना. या साईडून समुद्र लागायला चालू आलं. दाखवलं असतं पण दिसला. हे मला करंजी दे काय मागे बस. मध्ये मध्ये दिसतो. तर गाईज आता डायरेक्ट स्पॉटवर ड्रायव्हर आता तो बोर्ड येतो. ग्रीन कलरचा बोर्ड येतो. कॅमेरा लय हलतो. समुद्र 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 तिथून पूर्ण
हे काय रस्ता आहे? स्लो मध्ये झालं नाही तिथे मंदिर आहे. पळवू नको. या पाण्याच्या लाटा उडत आहे. समुद्रात रावणाने बाण इकडे मारलेला. या गाईस मला तर इकडून श्रीलंका टाईप दिसतंय. इकडून श्रीलंका दिसली तर दाखवतो का भारी वाटतं का ना. आणि हे बा पाणी चेंज होतं का ना मध्ये मध्ये. ब्ल्यू वॉटर फ्रेश वॉटर हे आहे तो ब्ल्यू दिसतो तो एकदम सॉल्ट वॉटर सी वॉटर. तिकडे असं जॉईंट होताना दाखवतो थांबा तुम्हाला. तो जॉईंट होत विभूषण मंदिर. विभूषण मंदिर. विभीषण मंदिर. विभीषण रावणाचा भाऊ त्याचं मंदिर आहे. चला बघूया आतमध्ये. तर गाईज हे येते विभीषण मंदिर. तसं पार्टी तर काय नाही इकडून स्टेअर्स आहेत तिकडून ते चालू होतं. आणि आतमध्ये परमिशन नाही तर मी बंद करतो इकडे. तर गाईज इकडची स्टोरी अशी आहे की विभीषणचा 2 वेळा राज्याभिषेक झालेला. एक इकडे झालेला आणि एक श्रीलंकेत झालेला. तर इकडे झालेला ना ते या मंदिरात झालेला रामाने केलेला. आणि दुसरा तिकडे झाला श्रीलंकामध्ये झालेला. तर हा आहे तो स्पॉट तिकडे रामाने केलेला राज्याभिषेक त्याचा. तर बाकी काय इकडे चांगली हवा सुटली आहे. समुद्र आसपास अराउंड लुक दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा. तर गाईज हा आहे ओव्हरऑल लुक इकडचा समुद्राच्या जवळ आला. तिकडं असं बोलतात की दगड आहे. दगड आहे तिकडे त्याचा कशाचा आपल्या जे राम लिहून ते दगड टाकलेले ना पाण्यात त्याच्यातला एक त्याच्यात असं बोलतात. बघूया हाय का खरं आहे. दगड बाहेर काढलेला. गाईज निघे इकडे असा आहे ओव्हरऑल लुक इकडचा भारी आहे. आता धनुषकोडी पोचलो तर बघा श्रीलंका दिसते का. तोपर्यंत जरा विश्राम घ्या. हे धनुषकोडीला जातो आपण आणि एवढाच रस्ता आहे तुम्ही बघताय ना. हा इकडून इथपर्यंत एवढाच जायला धनुषकोडीला रस्ता आहे. आणि तो तिकडून चालू होतो धनुषकोडी. म्हणजे खूप मोठ्या लाटा येतात म्हणजे 1 फ्लोअर 7 फ्लोअर पर्यंत. छोटी आहे ना लाट. आता इकडून मी श्रीलंका बघणार आहे कुठे दिसते का मला. आपल्या बिल्डिंग एवढ्या लाट हा तो टॉवर आहे. अरे असं आहे तिथे दीपस्तंभ असेल ना अजून पण आहे तिथे. केवढूसा रस्ता आहे फक्त एवढूसा रस्ता तिथून रामेश्वरम टू धनुषकोडी. भारी भारी. आता पोचूया आणि मग स्कूल पण ये स्कूल. ते स्कूल होतं. ये धनुषकोडी है.
हे धनुषकोडी, ये रेलवे स्टेशन है, ये रेलवे, ये वो ये रेलवे स्टेशन है, ये रेलवे स्टेशन है। ये रेलवे राइट साइड में चर्च, बिल्डिंग, चर्च ओल्ड बिल्डिंग है इधर। चर्च, हे चर्च आहे आणि हे धनुषकोडी आहे एवढं। भाई जूता पहन के चलो। ए टोपी पण घाला। चलो आता उतरूया गाईज। तर गाईज आपण आता आलेलो हॉटेलला। तुम्हाला हॉटेल दाखवतो। तर एवढं आहे हॉटेल आणि वाळू आहे, खाली वाळू आहे बा, सगळी वाळू आहे आणि हे आहे ते हॉटेल। इकडं असेच हॉटेल असतात बघा। आता फिश बघूया कसले घेऊ। रेती रेती राइस के साथ फ्राई पीस पालक के साथ पैसा एक्स्ट्रा झींगा चाहिए। सुरमई सुरमई कितना 1000 राइस के साथ भी होते यार। सुरमई बिरमई सगळं। तर बघूया आता काय काय भेटतं। तर डिशेस दाखवतो तोपर्यंत विश्रांती घ्या। तर गाईस हे प्रॉन्स, ए त्याची खालची मच्छी कोणती आहे? तिकडे खाली त्याच्यात टायगर प्रॉन्स आणि मच्छी 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 पाणी, ह्याच्यात सुरमई आहे। बंद कर बंद कर। आता हे दाखव मला। तर ह्याच्यात आहेत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे, त्यात सुरमई आहे, हलवा आहे, पापलेट आहे, खूप आहे। तर आता मागवूया जरा। तर गाईस ही आहे सुरमई, 1000 रुपयात खूप पीस आले। म्हणजे मला वाटलेलं जरा एक पीस लुसून दाखवा। साईज साईज एवढी आहे। 1000 रुपयामध्ये अख्खी फिश आहे ही, अख्खी फिश सुरमईची। आणि ते सगळे जेवायला बसलेत। तुमच्याकडनं घेत अशी सरपंच 1000 रुपयामध्ये भावकर काका, छोटे भावकर काका, छोटी भावकर काकी आणि त्याच्यामधून काढून दाखव। मोठी फिश त्याच्यामधून काढून दाखव। हा मोठी फिश काढून दाखव थोडा वेळ। पण तुम्ही बघाल ना, तुम्हाला आवडेल हे सगळं। आणि हे जे आम्ही राईस प्लेट खाल्ली आहे ना, ती त्याच्यातच आहे 1000 रुपयात। एकदम इकॉनॉमिकली एकदम गुड। म्हणजे तुम्ही जर खायला बसलात तर तुम्हाला काय। आणि हा छोटा रत्नेश आहे आमचा, से हा आहे रत्नेश, तो पण फिश खातो आहे। ही पियू आहे आमची, ती पण व्हेज खाते आहे, सांबार राईस। आणि हा तुमचा ब्लॉगर, सॉरी हा हां इथे येऊन खावा धनुषकोडी। ज्यांनी बनवलं आहे ना त्यांचं पण तुम्हाला जस्ट छोटासा व्हिडिओ काढेल आणि बोलेल। आता तुला बाबा भरवतोय। पप्पा पप्पा कसं आहे एक स्पीच? सुपर फूड, सुपर क्वालिटी, बेस्ट, हॅव इट वन्स ॲटलिस्ट। ओपन आहे सगळं इकडे। तुम्ही जर बघाल ना तर इकडे काही असं नाही आहे, म्हणजे घराला दरवाजे दुकानावर ओपन आहे। एन्जॉय करा तुम्ही, एन्जॉय। सगळं ओपन आहे। फ्रेश फिश पुन्हा एकदा समुद्रात जाऊन मी बोट टाकून घेतली। अरे खा पिझ्झा सांबार सांगू त्याला जरा बंद होताना खा। तर गाईज आपण आलो चर्चला धनुषकोडीच्या। तर लेट्स गो, इकडून आपला प्रवास चालू करूया। पुढे बीच आहे तर बीचवर पण जरा एन्जॉय करूया। हे चर्च आहे, हे चर्च आहे। आता हे सुनामीमध्ये सगळं डिस्ट्रॉय झालं। इकडे सुनामी आलेली 1964 ला इकडे सुनामी आलेली आणि सगळं पाण्याच्या खाली होतं तेव्हा। तर आता पुन्हा हे झालं, ओपन झालं पण चर्च बीच। सर बापरे काय आवाज करतो बघा गाय। जेव्हा हा चर्च होता, सुनामीमुळे डिस्ट्रॉय झालं बघा सगळं। हे पूर्ण घर होते पहिले लोकांचे, पण सुनामीमुळे सगळं डिस्ट्रॉय झालं। तर आता
हे चर्च होतं बघा. चर्च खोकलंच झालं वरून आतमधून. फक्त हे राहिलं त्याचं. हे राहिलं फक्त हे. ह्याच्यात काय असेल गाईस कमेंट करून सांगा. हा बापरे चलो निकलते. लेट्स गो. चल पियू. आता पियूला हा शंकर दाखवूया. हा 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 शंकर ना. हा हा अरे हा 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 शंकर दाखव. पियू आहे बघ शंख. तो बघ शंख पाहिजे का तो बघ. हा चल मी घेऊन येते. जा लेट्स गो. चर्च चलो समुद्राला जाऊ. मी घेऊन येते. मी टेन्शन नको घेऊ. घर ही झाली मी दाखवलं ते वादळामध्ये. सुनामीमुळे. सुनामी नाही कुठलं तरी वादळ. सुनामी हा गाईस इकडे घर होती पहिलं स्ट्रक्चर आहे ना हे. इकडे पहिला घर होती. आता त्या सुनामीमुळे 1964च्या सुनामीमुळे सगळं हे झालं. आणि इकडं कोण राहत पण नाही रात्रीचं. कोणी नाही. सगळे अबॅन्डन्ड असते इकडे. रात्रीचं हे अबॅन्डन्ड असतं. काय जातं चला जाऊया. पिऊ काय बोलणार तू या बीच बोल. हे कसलं बोलणं असतात. चांगलं आहे. गरमी खूप आहे. गरमी खूप आहे. मग डोक्यावर कॅप काय घातली माझ्यासारखी. आय डोंट लाईक कॅप. चलो जर समुद्रामध्ये पाय डुबकवून येऊया. ए भाई सांभाळून काका बापू काका बापू काका. लेट्स गो इट्स समुद्र. लेट्स गो. चलो त्या तिकडे पण हे बा ते पण एक घर असेल. त्या ते दिसतं ना ते पण एक घर असेल बा. हे आसपास ते बा ते पण एक घर असेल. ते पण एक घर असेल. पण आता ते सुनामीमुळे डिस्ट्रॉय झालेलं. विचार करा ना. इकडून श्रीलंका तिकडून दिसणार. तिकडून दिसणार श्रीलंका तिकडून दिसणार. ते धनुष्कोडीचं लास्ट आहे. लेट्स गो इन समुद्र. ए पिऊ हा बघ शंकर. कुठं हा बघ. नाही मी जाणार. हे तिथे मग भिजायचं ना. नाही काहीच मी बघणार फक्त. मला नाही जायचं आता. पिऊ आहे बघ केवढे आहेत बघ. पिऊ हा गाईस केवढे आहेत. दिसतं की नाही माहित ना. मला पण नाही दिसत. बापरे सगळं काळं दिसतंय यार. एवढं ते गाईस ते पाय ओले करतात तिकडे. मी नाही जाते बघ. ते पाणी पाय धुतात. जाऊ शकतो. चला सोडा गाईस मी पण चाललो आहे. आता लय झालं. मी येणार. लेट्स गो. पाय वरती घेऊया जरा. अरे यार हे सुट्ट नाही. असं जरा वरती घेऊया. थांबा गाईस. हा ते असेल 2 seconds. वेट प्लीज. लेट्स गो. अरे या ना ये ना. आली 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 आली. बाय 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 बाय. ओ ही मोठी होती बाई. ए ते तसं राम लिहून बघूया का. असं पकड आणि असं पुढे कर. काय जी बालेर आली आली. लेट्स गो. हेलो माद्रिद हेलो माद्रिद हेलो माद्रिद. ओ ओ ओ ओ ओ जास्त आली जास्त आली जास्त आली. आली ही पण आली. गेलो 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 गेलो. तर गाईस एक मोठी सुनामी लहर येते. ओ ओ जास्त आली ही जास्त आली बाई. आपण लेट्स गो. अरे अजून एक आली. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. ओ गाईस लेट्स गो. आपण ओलेलं झालेलं आहे. अजून एकदा. ओ भाई ही मोठी आहे गाईस. ही गाठ मोठी आहे गाईस. आय एम वेटिंग फॉर इट. अरे यार
मजा घ्या ना तुम्ही पण गाईज. अशी कसं करता तुम्ही? तर जरा आम्ही मजा घेतो तोपर्यंत तुम्ही विश्राम घ्या. तर गाईज हा बघा क्रॅबचा वरचा शेल असतो ना ते त्याचे हे या गाईज क्रॅबचा वरचा जो शेल असतो ना आवरला गाईज. क्रॅब खाली खाली आतमधून काय झालं ना तर बाबाला दाखवूया. चला लेट्स गो. तुझ्या पायाच्या इथलं उचल. रत्नेश माझा क्रॉक्स घेऊन ये. बाबाला दाखवूया गाईज क्रॅबचा शेल. तर गाईज बाबा हे बा क्रॅब ते नाही क्रॅब जिवंत नाही तो. क्रॅबचं वरचं असतं ना हे ते पण नाही. हे बा शंख नाही पोकळ झाला तो. पोकळा आला काका बोलतात. दोघी बघा. शंख हो दोन दिले. हा शंख असतो. रत्न्या पाण्याच्या जवळ ना तिथेच थांबायचं. एक पिऊ आहे गे काय रे काय घेऊ? क्रॅब. नको तो भीती वाटते मला त्याला बघून. अरे खोकलाय. हे बघ शंख तरी घ्या. हा बघ मला पण भेटलं. हे काय हे भेटलं हे भेटलं. हे रामजी हा दोन भेटलं राम मला. राम हा घे ना. राम जय श्रीराम. काय हे पण भेटलं. हे काय भेटलं? ते हेच ते मनी. बस हा ठेव ठेव. हे घेऊया का? त्याच्यामध्ये टाकायचं ना. पिऊ हे टाक पिऊ हे टाक टाक. चुप रे. हे काय पण शिकवतो. काय गाईज असं काय नाही करायचं. बी जस्ट अ मॅन डोंट किडनॅप एनी गाईज. ओ स्ट्रॉ. लेट्स हैव सम स्ट्रॉ. हे बा स्ट्रॉ है. Guys, let's go. Straw. अम्मू रामली म्हणजे इथपर्यंत आता कधी पाणी नाही येणार. तिकडेच नाही तर तिकडे. गाईज आता एक फोटो प्लीज जरा विश्राम. बाय गाईज. तर गाईज द मोमेंट ऑफ ट्रूथ कम्स हिअर. आपण धनुषकोडी इंडियाच्या सगळ्यात टोकाला आलेलो आहोत. जो एंड पॉइंट आहे ना इंडियाचा तिकडे आपण आहोत. बघा श्रीलंका तर दिसत नाही आहे पण मला नक्की तो राम सेतू दिसतोय. समुद्र. चलो आता तिकडे जाऊया पुढे मग तो टोक जो एंड आहे ना ते. चलो लेट्स गो. गाइस चलो निकल दे आगे. ट्रॅफिकला आहे तर आपण जाऊ ना. काय झालं तरी मला बघायचं. मला श्रीलंका इकडून दिसतं का ते बघायचं. तर आता जरा ट्रॅफिक मधून बाहेर जाऊन. तर गाईज ही आहे श्रीलंका. सॉरी गाईज हे श्रीलंका नाही हे राम सेतू आहे. हा राम सेतू आहे. ठीक आहे हा राम सेतू आहे. वाटेल श्रीलंका आहे. नो इट्स नॉट श्रीलंका इट्स राम सेतू. आणि एकदम पुढे इकडून डोळ्याने तर दिसत नाही श्रीलंका. डोळ्याने श्रीलंका नाही दिसत आहे पण श्रीलंका आहे. मी गाईस तुम्हाला मासे दाखवू का? जरा झूम कमी करा गाईस. दोन जागी त्या गाईस. अरे तुम्हाला दिसत गाईस त्या दिसतात ते हलतात त्या. सॉरी हां ते हलतात ते दिसतात का? चल लहर बनते. ते मासे आहेत. काय माहीत काय पण ते मासे आहेत. तुला चांगलं ते दिसतात. असा एक फोटो काढतो. तर गाईस ते फिश श्रीलंका दिसत तर नाही पण आहे. हे बघ किती वागतो ना. चालू जिथे एवढा का वागतो
आता जीत आणि आम्ही म्हणजे तुमचा ब्लॉगर जो आहे जीत, त्याचा छोटा भाऊ पियू आणि हो हे सगळे ऑलमोस्ट आम्ही श्रीलंका म्हणजे ऑलमोस्ट शेवटच्या पॉईंटला आहोत. तर हा त्याचा टोटल व्ह्यू आहे जो आपण बोलतो ना त्याच्यासाठी हा व्ह्यू आहे. आणि अशा प्रकारे आम्ही एक कॉर्नर कंप्लीट केलेला आहे. जीत ऋतुजीत हटके बॉईज आहे आणि हा तो जो आहे संपूर्णपणे आता वाकू नकोस. हा जो आहे थोडासा आडवा झालेला सॉरी. आता तुम्ही बघू शकता की 3 जण येत आहेत जे पुढे 4 जण. शेवटच्या मोमेंटला आम्ही श्रीलंकेचा आपल्या देशाचा कॉर्नर आहे तिकडे पोचलेलो आहोत. आणि हा जीत ब्लॉगर आणि हा त्याचा शेवट आपण जो बोलतो आपला भारत देशाचा. भारत बोलतो याचं कारण आहे की आपलं मेन जे आहे मराठी किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला भारत बोलतो. सो दिस इज द एंड. अँड हा जो आहे शेवट आहे. सो enjoy it, like it, share it, and subscribe it.